हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी, गुड मॉर्निंग, हॅपी संडे. मनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर हे मी तुम्हाला जे दाखवते आहे हे हे मी ऑनलाईन मागवले होते. काल मला पार्सल डिलिव्हर झाले. हे आहे टेबल कामिनी प्लांट. याचे बॉटनिकल नाव आहे पॅनिक्युलेटा मुराया किंवा मुराया पॅनिक्युलेटा. तर हे प्लांट मला आवडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे असं मिनिएचर असतं. याचा जो आकार आहे तो एखाद्या वृक्षासारखा असतो, म्हणजे आपण नॅचरल बोन्साय म्हणूया. आणि हे कुंडीत लावले जाते आणि साधारण हे एवढे वाढते आणि असं छान त्याची कनोपी तयार होते. त्याच्याने मला थोडा बोन्सायचा असंही आवड आहे, त्याच्यामुळे मला हे प्लांट विशेष आवडतं आणि मी कधीच मागवण्याचा विचार करत होती. एकदा मागवलं मी, पण तो रेस्टिंग सीझन होता झाडांचा, त्याच्यामुळे ते इथे आल्यावर इथल्या वातावरणात लागलं नाही, शॉकमध्ये चाललं गेलं. पण मला वाटतं आता हे व्यवस्थित सर्वाईव्ह होईल. छान कंडिशनमध्ये मिळालं आहे मला. मी मिशोवरून मागवलं. त्याच्यामध्ये गांडूळ पण आहे, छान आहे, म्हणजे हेल्दी सॉईलमध्ये लावून मिळालेलं आहे मला, मस्त. आता याला मी 8 दिवस असंच राहू देईल सावलीत आणि मग आपल्या पॉटमध्ये शिफ्ट करेल. कुठलाही प्लांट नर्सरीतून मागवल्यावर त्याला आपल्या वातावरणात रोडायला कमीत कमी 8 दिवस दिले पाहिजे. म्हणून रिपॉटिंग करायची घाई करायची नाही. 8 दिवस त्याला सावलीत राहू द्यायचं. माती कोरडी झाली की पाणी द्यायचं, दॅट्स इट. आणि मग ते आपल्या वातावरणात सेट झालं की एक छान वेल ड्रेन पॉटिंग मिक्स तयार करून त्यात लावायचं. तर असं हे माझं टेबल कामिनी प्लांट. बाकी माझे मागच्या रविवारी रिपॉट केलेले झाडं पण खूप छान फ्रेश झालेले आहेत. नवीन पालवी फुटलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर आहे, जसा एखादा मोठा वृक्षची छोटी प्रतिकृती. किती छान खोड आहे त्याचं, ब्युटिफुल. हे चिंचेचे बोन्साय, किती छान पालवी फुटली. इथे हा मला एक खोपा सापडला होता वापरला गेलेला, तो पण मी त्यात लावून दिला आहे. इकडून दाखवते, किती छान दिसतंय. हे दुसरं, इथे हे क्रोटन, हे पण मस्त फ्रेश झालंय. हे स्नो बुश प्लांट, याला पण नवीन पालवी फुटली. इथे असा आमचा सगळा पालापाचोळ्या झाडांचा ढीग केलेला असतो. तो इथल्या इथे कुजवतही जातो आणि आम्ही कुंडी भरताना जवळजवळ 60 ते 70% कुंडीमध्ये हा पालाच भरला जातो. त्यामुळे एकतर कुंडी वजनाने हलकी पण होते, खालून पाण्याचा निचराही व्यवस्थित होतो आणि या पाल्याचं कालांतराने कॉम्पोस्ट होऊन झाडाला ते खत आपोआप मिळतं. हा पण मर्यादा वेल रिपॉट केला होता मी. याच्या पानांचा आकार खूप सुंदर आहे, एखाद्या फुलपाखरासारखा. पूर्ण कुंडी भरली की सुंदर दिसेल. हा माझा थाई अनंत आहे. याचे फूल जेव्हा उमलतं तर पहिल्या दिवशी पांढरं असतं, दुसऱ्या दिवशी पिवळं होतं आणि तिसऱ्या दिवशी असं ऑरेंज होतं. जेव्हा खूप फुलं येतात पाऊस पडल्यावर, तेव्हा एकाच वेळी एकाच झाडावर 3 रंगाचे फुलं दिसतात. खूप छान दिसतं. बोगनवेलचं पण आता
ब्लूमिंगचा सीझन सुरू झाला आहे. हा इक्झोरा फुलपाखरांचे नेक्टर प्लांट चा हा एक कलर आहे माझ्याकडे. हा अरालिया छान झुडुपासारखं दिसतं म्हणून मला हे पण खूप आवडतं. मी याचं खोड तुम्हाला दाखवते. असं एखादं मोठं झाडासारखं दिसतं. हे पण एक बोन्सायचं थोडंसं मला त्याच्यात शेप दिसतो, त्याच्यामुळे पण मला विशेष आवडतं हे अरालिया. माझा सक्युलंट कॉर्नर आहे पूर्ण. त्यात अडेनियम्स, नंतर हे बॉल कॅक्टस, हे वेगळ्या प्रकारचे सक्युलंट. मला यांचं नाव नाही माहिती. मला ह्या ज्या दोन्ही टॉर्टॉइजच्या शेपच्या कुंड्या आहेत या माझ्या आत्ते बहिणीने राजूमाई दिलेल्या आहेत. बऱ्याच जणांना माझे झाडांचे प्रेम माहिती आहे, त्याच्यामुळे मला असे गिफ्ट्स मिळत असतात. हे फेरी कॅसल कॅक्टस किती सुंदर आहे. अरे लावली, इथून तिचं फूल निघतंय. हे इथे सिंगोनियम. चला तर फ्रेंड्स, आज थोडीशी आमच्या झाडांची टूर दिली मी. ही निम्मेच होते, पुन्हा कधीतरी उरलेले इतर झाडं दाखवेल. चलो बाय. गुड इव्हिनिंग, राम राम मंडळी. तर आज इथे रविवारी आपण मसाला तयार करण्याची प्रोसेस सुरू केली आहे. इथे खसखस ऑलरेडी भाजली गेली आहे. इथे आता आईने बडीशोप भाजली आहे, तुम्ही बघू शकता. आदल्या दिवशीच आपण 2-3 प्रकारच्या मिरच्या मागवून घेतल्या. का काही कोणत्या कोणत्या मिरच्या मागवल्या आपण? खानदेशी गावरान, अजून नंतर बेडगी, काश्मीरी. हो हो. त्याच्यात कोणत्या मिरचीचा काय काय गुणधर्म असतो? खानदेशीचा तर चवच वेगळी असते, शेवटी गावरानी. गावरान. आणि हे बेडगी त्यामुळे घट्टपणा येतो भाजीला, आमटीला. आणि जी काश्मीरी असते तिच्याने रंग येतो. हो हो. आता इथे आपण मिरी टाकली आहे. हो हो. हे आता बारीक बारीक वस्तू मी एकाच वेळेस करून घेते. थोडस तेलात टाकून शॅलो फ्राय सारखं करून घेतलंय. ते झालं थोडस की त्याच्यात आणखी जी बारीक असेल ती टाकून घेते. जी बारीक वस्तू असेल म्हणजे करपत नाही आणि वेळ पण वाचतो आपला. इथे बाबा तेच पान कट करतायत. इथेही काही वस्तू आहेत, धने, हिंग, सुंठ, हळद वगैरे. वास येतोय सगळीकडे. आताच घमघमाट यायला लागलाय. आता लवंग टाकली. कुठलाही पदार्थ आपण बनवतो त्याच्यात मेन जायका मसाल्याचा असतो, त्याच्यामुळे मसाला हा छान तयार झाला खमंग ही भाजी छान होते. बारीक बारीक वस्तू मी इकडे गॅसवर तळून घेते छोट्या कढईत. आणि मग मिरच्या, धने, खोबरं बाहेर चूल पेटून आणि त्याच्यात करते, म्हणजे पटापट होईल आणि आपलं इंधन पण वाचेल. जायफळ कच्चच टाकते.
जायफळ आपण कच्चच टाकून घेतलाय, म्हणजे त्याचा सुगंध कमी नको व्हायला. जायपत्री, वेलदोडे. बोललेस तेल टाकते थोडं. इकडे या सगळ्या बारीक सारीक वस्तू शॅलो फ्राय करून ॲड करू आपण. इथे मला अजून एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की कुठलीही प्लास्टिक पिशवी कापताना ती नेहमी अशा पद्धतीत कापावी की तिचा हा जो वरचा भाग आहे हा खालच्या भागाला अटॅच राहायला पाहिजे. इथे बघा, हे ह्या पिशवीचं हे पूर्ण हा तुकडा कापून वेगळा केला आहे. तर याचं नुकसान असं होतं की जेव्हा हे प्लास्टिक फेकलं जातं उकिरड्यावर किंवा डम्पिंग ग्राउंडवर, तर प्लास्टिक वेचणारे जे लोक आहेत ते ही पूर्ण पिशवी उचलू शकतात या वरच्या भागासह. ते हा भाग उचलतील कारण हा मोठा आहे कम्पॅरेटिव्हली, पण हा जो हे जे छोटं तुकडं असतं हे मात्र त्यांच्या वेचण्यात येत नाही आणि कालांतराने ते मातीखाली जाऊन तिथेच त्याचे विघटनही होत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्लास्टिकमुळे आपल्या मातीचे, जमिनीचे किती नुकसान होते आहे. प्लास्टिकचा भस्मासूर वाढतच चालला आहे, त्याच्यामुळे ही काळजी सगळ्यांनी घ्यावी. हॅलो, गोष्ट किरकोळ आहे पण महत्त्वाची. पर्यावरणाच्या दृष्टीने अशा किरकोळ गोष्टींमध्येच आपण पर्यावरणाचं समतोल साधू शकू आणि संरक्षण पण करू. हो. तोंड बंद ठेवा. आता सगळ्यात अवघड स्टेप, मिरच्या. तसं तर मंडळी, आता मसाला भाजून बाबा दळायला घेऊन गेले आहेत. इथे आमचा इव्हिनिंग टी तयार आहे.
इथे रोज संध्याकाळी देवांना धूप दाखवले जाते. तसेच प्रत्येक रूममध्येही फिरवून घेतो, त्याच्याने सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात. आणि बेडरूममध्ये जरा जास्त वेळ ठेवून दार लावून घेतो, म्हणजे काही डास वगैरे असतील तेही मरून जातात. तर गुड नाईट म्हणा किंवा ते कॉइल्स वगैरेपेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आहे. तुम्ही ट्राय करून बघा. तर मंडळी, इथे आम्ही आता शेतातून दूध घेऊन आलो आहोत, तापवायला ठेवलंय. तसंच आम्हाला शेतातून शेवग्याच्या शेंगांचा वानवळाही मिळाला. आमच्या वनश्रीला असं सगळ्या वस्तूंची खेळायचं असतं. तर कसं असतं ना, शेतकरी राजाचं मन किती मोठं असतं. आणि त्याच्या मातीत जे पिकतं, म्हणजे आपण हे अन्न म्हणावं की सोनंच पिकतं, नाही का गाई? हो, आणि ते वाटून खातात सगळ्यांना. हा. शेतकरीच आपला पोशिंदा आहे शेवटी. शेंगा बघा कशा छान छान आमच्या शेजारच्यांनी आम्हाला दिले. रस्सा भाजी करू नव्या मसाल्यामध्ये. नव्या मसाल्या. हिला खेळू द्या, शेंगांमध्ये खेळू द्या. खेळ खेळ. तर अशा रीतीने आज आपले सकाळपासून माझ्या बागेतल्या झाडांची टूर, नंतर मसाला भाजण्याचे काम, आणि मसाला दळून पण आणला गेला आहे. त्याच्यानंतर हे थोडेफार आपले संध्याकाळचे रुटीन तुम्हाला दाखवले. तर आता मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.